नमस्कार, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। आजची ही आनंदाची बातमी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याविषयीची आहे। सरकारने महत्त्वपूर्ण बैठक घेतलेली आहे। ही बातमी आपण पुढे सविस्तर बघूया। तत्पूर्वी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन यूट्यूबवर सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल। शासनाच्या विविध निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी गावागावात अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे करीत असतात। त्यांच्यामुळे शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचत असतात आणि यशस्वी होतात। अशा अंगणवाडी ताईंच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी असे सांगताना शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देशही पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिले आहे। अंगणवाडी सेविकांच्या अडचणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठक झाली। बैठकीतील जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी देवेही रानडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते। तर ही महत्त्वपूर्ण बैठक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकरिता पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले, अंगणवाडी सेविकांवर अन्याय होणार नाहीत, त्यांची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे। त्यांना नाहक त्रास होईल असे निर्णय जिल्हास्तरावर होता कामा नये। त्यांच्या सुट्टीच्या बाबतीत या जिल्ह्याची भौगोलिक रचना देखील धार्मिक सण यावर आधारित शासनाकडे प्रस्ताव पाठवावा। ठेकेदारांनी जर निकृष्ट धान्य पुरवले असेल तर त्यांचे खापर तसेच सगळा रोष अंगणवाडी सेविकावर येतो, याची तपासणी करून अशा निकृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत। अशा प्रकारे ही बैठक घेण्यात आलेली आहे। म्हणजे जो पोषण आहार आपल्या लहान मुलांना 0 ते 3 या वयोगटातील मुलांना मिळतो, त्यामध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे आणि सेविका आणि मदतनीस यांना सुट्टीसुद्धा मंजूर होईल असं डॉक्टर उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। आणि नवीन अंगणवाडी इमारत बांधताना जिल्हा परिषदेने प्रथम शासकीय जागेची निवड करावी, त्याबाबतचा प्रस्ताव महसूल यंत्रणेशी चर्चा करून करावा। रिक्त पदासाठी नवीन भरती करत असताना पूर्वीच्या एकाही अंगणवाडी सेविकांना काढून टाकले जाणार नाही असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणालेले आहे। असा महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी घेतलेला आहे। या बैठकीमध्ये जे काही निर्णय घेतलेले आहेत ते लवकरात लवकर लागू होतील अशी आशा करते। आणि आजचा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणखी काही याविषयी माहिती असेल तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि गरजू माता भगिनींपर्यंत लवकरात लवकर व्हिडिओला शेअर करा। भेटू तर मग अशीच एक नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।